नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोरोनाची दुसरी लाट आपण सगळ्यांनी अनुभवली आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक तीव्र, अधिक हानिकारक होती हे सगळ्यांनाच कळून चुकलेलं आहे. पहिल्या लाटेचा ग्राफ हा चढता होता, पण दुसऱ्या लाटेमध्ये जणू काही उसळी मारावी अशा पद्धतीचा तो ग्राफ होता आणि त्यामुळं दुसऱ्या लाटेनं अनेकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता तिसरी लाट येण्याची भीती आहे, शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट आणि संभाव्य तिसरी लाट याविषयी बोलत असताना एकूणच जिल्हा प्रशासनानं, कोल्हापूर महानगरपालिकेनं कोरोना लाट किंवा कोरोना संसर्ग थोपवण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले, त्याला कितपत यश आलं याचं मूल्यमापन कधीतरी होणं आवश्यक आहे. होतंय काय, सगळेजण म्हणतात कोरोना काळात राजकारण करायचं नाही, पण हा राजकारणाचा मुद्दाच येत नाही आहे. कारण काय झालं, कुठे आपण कमी पडलो, कोणत्या त्रुटी राहिल्या, काय प्रॉब्लेम्स आहेत याची कधी ना कधी चर्चा केलीच पाहिजे. सगळंच जर आपण गुडी गुडी बोलत गेलो तर प्रशासनाला, अधिकाऱ्यांना वाटेल हम करे सो कायदा. त्यामुळे असं करून चालणार नाही आहे. कोरोनाची पहिली लाट असेल किंवा दुसरी लाट असेल, गेल्या 1.5 ते पावणे 2 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती झालेल्या प्रयत्नांचं कधी ना कधीतरी मूल्यमापन व्हायलाच पाहिजे आणि त्या अनुषंगानं आज मला बोलायचं आहे. याच्यामध्ये कोणतीही राजकीय भूमिका नाही आहे, विरोधासाठी विरोध नाही आहे, पण केवळ सगळंच खूप छान चालू आहे अशा भ्रमात पण राहून चालणार नाही आहे. आज या विषयावरती कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजवरच्या कामगिरीचं एक प्रकारे मूल्यमापन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, जो अंतिम आहे असा माझा दावा नाही. पण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून त्यांना आलेले अनुभव, गेल्या आठवड्याभरातल्या काही घटना या सगळ्यांचा परामर्श घेऊन मला आजची ही चर्चा करायची आहे. त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये 3 मान्यवरांना बोलवलं आहे. सर्वप्रथम मी स्वागत करतो द नेशन फर्स्ट या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणारे अवधूत भाटे. नमस्कार. आजचे दुसरे वक्ते आहेत कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर. नमस्कार. आणि आज आपल्या चर्चेसाठी मी आवर्जून बोलवलेलं आहे दैनिक पुढारीचे चीफ रिपोर्टर सतीश सरीकर यांना. नमस्कार. तिघांचे स्वागत आहे. मी सुरुवात करतो अजित ठाणेकर तुमच्यापासून. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपण भाजपाचे नगरसेवक आहात म्हणून प्रत्येक गोष्टीत विरोधीच बोललं पाहिजे असं नाही आहे. जे चांगलं काम झालेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोललं पाहिजे, पण कुठे नेमके ड्रॉबॅक राहिले, काय नेमके प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, गेल्या 1.5 पावणे 2 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल तुम्ही समाधानी आहात की नाही. एक गोष्ट सुरुवातीलाच मी आवर्जून सांगतो की महानगरपालिकेचे माजी आयुक्त, तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी केलेलं काम सगळ्यांच्या लक्षात आहे. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं आहे, सफाई कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. सगळंच काय वाईट आहे अशातला भाग नाही आहे. पण आपल्याला जर ही सिस्टीम अधिक फुलप्रूफ करायची असेल तर काय करता येईल, कोणत्या चुका झाल्या, त्या पुन्हा चुका कशा टाळता येतील, या दृष्टीने आपण या चर्चेकडे बघूया. अजित ठाणेकर, तुमचं मत, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचं कोरोना काळातील कामगिरीचं मूल्यमापन. मागच्या वर्षी कोरोना नवीन होता आणि त्यामुळं नेमकं काय करायचं हे कुणाला माहीत नव्हतं. जसं केंद्र सरकारकडनं डायरेक्टिव्ह येत गेली त्या पद्धतीनं महानगरपालिका प्रशासन काम करत गेलं. तुम्ही आता कलशेट्टी साहेबांचा उल्लेख केला. कलशेट्टी साहेब स्वतः फील्डवर फिरताना त्यावेळेला शहरानं बघितलेले आहेत. हो. त्यावेळी ज्या काही यंत्रणा लावल्या गेल्या त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते कंटेनमेंट झोन, हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्याच्यानंतर फवारणी, औषध फवारणी असेल, वेळोवेळी होणारी औषध फवारणी असेल, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, किंवा हळूहळू मग इव्हॉल्व होत गेलं तसं सिस्टीम वेगवेगळ्या करत गेल्या. त्या पद्धतीनं या दुसऱ्या लाटेत अजिबात काही दिसत नाही आहे. म्हणजे अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर ह्या लाटेमध्ये एकही कंटेनमेंट झोन कोल्हापुरात दिसला नाही. केंद्र शासनानं अतिशय क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेली की मायक्रो कंटेनमेंट झोन करा, तुम्ही शहर लॉकडाऊन करू नका. पण काय होतं, गेल्या वर्षी पहिल्या लाटेच्या वेळेला पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोल्हापुरामध्ये हाहाकार झाला होता. त्यानंतर गल्लीमध्ये 10-10, 15-15 रुग्ण सापडायला लागले. म्हणजे त्यावेळेला ते लोखंडी बॅरिकेडिंग टाकून तुम्ही म्हणता तसं कंटेनमेंट झोन केला जायचा, तिथं लगेच एक फ्लेक्स आणून चिकटवला जायचा. पण आता यावेळी कुठेही काही दिसलं नाही. पण मग ते अति झालं आणि हसू आलं अशा पद्धतीने झालं नाही. त्या बाबतीत ज्यावेळेला आम्ही चौकशी केली, एकतर एक मोठा प्रॉब्लेम ह्या सगळ्या ह्याच्यातला असा झाला की मागच्या नोव्हेंबरमध्ये बॉडीची मुदत संपली आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आहेत.
आता जे काय चालू आहे ते प्रशासकीय स्तरावर चालू आहे आणि प्रशासन हे लोकप्रतिनिधी असलेल्या पूर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काही काम करताना दिसत नाही. अनेक गोष्टी आम्ही सुचवलेल्या आहेत, पत्रव्यवहार केलेले आहेत, पण त्यामध्ये खूप दुर्लक्ष, निष्काळजीपणा प्रशासनाकडनं होतोय हे म्हटलंच पाहिजे. कंटेनमेंट झोनचाच विषय असा आहे की कंटेनमेंट झोन लावताना प्रॉब्लेम व्हायचा गल्लीत. म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्या भागात तटाकडील तालमीचा रस्ता आहे. तटाकडील तालमीच्या मेन रोडला 3 पेशंट सापडल्यानंतर वरती आणि खाली रस्ता बंद करायचं पाळी आली. त्यावेळेला तिथं मी लोकप्रतिनिधी म्हणून इन्व्हॉल्व्ह झालो. मी 4 गोष्टी समजून सांगितल्यानंतर ते लोक मान्य झाले. आता प्रशासनाला हा मधला जो बॅरियर मोडायचा आहे त्याला कोण नाही आहे. म्हणजे त्यांना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता थेट स्वतःच काय असेल ती कारवाई करायची किंवा निवांत राहायचे. पण दुसरं त्याच्यामध्ये ज्यावेळेला कर्मचाऱ्यांच्या बरोबर बोलणं झालं, म्हणजे कंटेनमेंट झोन करणारी एक टीम असती, त्यांच्याशी ज्यावेळी बोलणं झालं ते मला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कर्मचाऱ्यांनी की मागच्या वेळी मंडपवाल्यांचे पैसे दिले नाहीत मागच्या वेळी, म्हणून आता मंडपवाले नाही आहेत. हे सगळ्यात दुर्दैव आहे महानगरपालिकेचं. म्हणजे आपण बजेट पूर्ण प्रशासनानं केलं, त्या प्रशासनानं बजेट करताना त्या बजेटमध्ये मागची बिलं द्यायचं का प्रोव्हिजन केले नाही. आपण सुशोभीकरणासाठी यावेळेला पैसे दिलेत, काही गरज नव्हती यावेळेला सुशोभीकरणासाठी पैसे धरायची. आता परिस्थिती आहे का कोल्हापूरचं सुशोभीकरण करण्याची. तो एक महत्त्वाचा मुद्दा, फार महत्त्वाचा आणि अतिशय गांभीर्यानं घ्यायला गेला पाहिजे होता मुद्दा, तो घेतला गेलेला नाही आहे. हे तुमचा पहिला आक्षेप आहे की यावेळेला कंटेनमेंट झोन झालेच नाहीत, त्यामुळे कदाचित हा संसर्ग वाढल्याची भीती आहे, कारण तिथे लोकांचं जे काही ये जा आहे, वर्दळ आहे ती थांबवली नाही. अच्छा. दुसरा विषय असा होता की होम क्वारंटाईन. होम क्वारंटाईन सरसकट लोक होम क्वारंटाईन केली गेली. त्याला काही प्रमाणात काही वेळा राजकीय दबाव असतो, काही वेळाला कर्मचाऱ्यांचंच काही ना काहीतरी त्याच्यामध्ये संबंध निघतात आणि ते होम क्वारंटाईन होतात. होम क्वारंटाईनची गेल्या वेळेला अतिशय चांगली व्यवस्था होती. प्रभाग सचिव त्याची नोंद घ्यायची, त्याचा फॉलोअप ठेवायचे आणि त्याला फार फिरू द्यायचे नाही. तक्रार झाली की लगेच ॲक्शन व्हायची. ह्या वेळेला माणूस होम क्वारंटाईन झाला हेच माहीत नसायचं गल्लीला. खरं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे त्यातली की महत्त्वाचं म्हणजे पेशंट पॉझिटिव्ह झालेला यंत्रणेला त्याच दिवशी समजायचं. ह्यावेळेला 4 दिवसानं कोणतरी गल्लीतला सांगतोय पलीकडचं पॉझिटिव्ह आले, येऊन बघा आमच्या गल्लीत काय झालंय ते. नाही, पण मुळात काय आहे की यावेळेला असे पण काही उदाहरणं बघितलेली आहेत की एखाद्यानं स्वॅब दिला तर त्याचा 8-8 दिवस रिपोर्टच आलेला नाही आणि तो निवांत फिरत असतो आणि मग 8-10 दिवसानंतर तो पॉझिटिव्ह आहे म्हणून कळल्यानंतर मधल्या 8-10 दिवसामध्ये ती व्यक्ती किती जणांना भेटलेली आहे, मग त्याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तेवढ्या पद्धतीनं होणार आहे का, हे सगळं राम भरोसे चालू आहे. अगदी. आणि चांगला गोष्ट जी झाली गेल्या वर्षभरात आणि एकूण आता ह्या सगळ्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये काही फॅसिलिटीज महानगरपालिकेच्या चांगल्या झाल्या. म्हणजे आता आयसोलेशन हॉस्पिटल खूप चांगल्या पद्धतीनं तिथं 40 बेडचं रुग्णालय आपलं स्वतंत्र डेव्हलप झालं. पण परत एकदा विषय असा येतोय की तेवढंच झाल्यावर समाधान मानून तेवढ्यातच सगळ्यांचं गुडीगुडी चालू आहे. मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. अवधूत भाटे आपल्यासोबत आहेत. अवधूत भाटे 4 दिवसापूर्वी मला भेटले होते आणि त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधल्या गैरसोयींचा पाढा वाचला होता. अवधूत, काय म्हणणं आहे तुमचं? आयसोलेशन हॉस्पिटलचा विषय निघालाय, त्यामुळे त्या अनुषंगाने मी विचारतोय की कोल्हापूर महानगरपालिकेची यंत्रणा नेमकी कुठं कमी पडतीये? सुरुवातीला कुठल्याही पेशंटला कुठलाही आजार झाला तर सुरुवातीला तो सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्येच येतो, कारण त्याला माहितीच नसते की आपल्याला कोरोना झाला आहे, काय झाले किंवा काय झाले. त्यामुळे तिथे येताना पहिल्यांदा तिथे अँटीजेन टेस्ट होणं गरजेचं आहे प्रत्येक पेशंटची. शिवाय आता एक साधंच उदाहरण देतो पण कोरोना काळामध्ये सावित्रीबाईपेक्षा सुद्धा सीपीआर कडे येणाऱ्या रुग्णांचा ओघ जास्ती आहे. पण सीपीआर मध्ये जे रुग्ण येतात ते आता फक्त सीपीआर हे ह्याच्यासाठी कोविडसाठी आहे. बरोबर. आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे सगळ्या उपचारांसाठी आता आहे. अच्छा. त्यामुळं साधा सर्दी ताप खोकला जरी आला तर तो सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला आता अप्रोच होतोय. त्यामुळं ह्या सगळ्याचा दार सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आहे. कारण तिथं पहिल्यांदा पेशंट आल्यानंतर मग त्याचा डायग्नोस होणार आणि मग पुढे तो कुठं पुढे जाणार तो. तर परवाचीच एक घटना सांगतो की आपला महानगरपालिकेचाच कर्मचारी आहे बाबूराव कोरेगावकर. हे खुब्याला त्यांचा त्रास झाला म्हणून ते आपल्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. त्यानंतर जवळजवळ 3 आठवडे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. 3 वेळा त्यांची टेस्ट करण्यात आली, ते 3ही वेळा ते निगेटिव्ह होते आणि 4थ्यांदा ते पॉझिटिव्ह आले. दुसऱ्या दिवशी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटल म्हणजे आपल्या सैनिक दरबार हॉलच्या इथं त्यांना ॲडमिट करण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांची डेथ झाली. अरे बापरे. म्हणजे हा गंभीर प्रकार आहे, ही दुर्लक्ष झाले त्यांच्याकडे, असं माझं मत आहे.
अच्छा. म्हणजे जे काय होते ते वेळेत व्हायला पाहिजे. एक टॅग ठेवला पाहिजे. पेशंट आल्यापासून आपण त्याला किती दिवसात त्याला डिस्चार्ज दिला पाहिजे, किती दिवसात त्याचं ऑपरेशन झालं पाहिजे, हे सगळे विषय आहेत ते व्यवस्थित मांडले गेले पाहिजेत. पण सावित्रीबाई फुले हॉस्पिटल गेल्या काही वर्षापेक्षा आता निदान सुस्थितीत आलेलं आहे. हो, 100% खूप सुधारणा झालेल्या आहेत. खूप- म्हणजे खूप हे आपण मान्य केलं पाहिजे. 100% सुधारणा तिथल्या झाली. डॉक्टरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे. म्हणजे वृत्तीची पॉझिटिव्हिटी म्हणतोय मी. ॲक्च्युली हे जे आता सगळं सुरू आहे ते तिथले डॉक्टर्स, तिथला कमी असलेला स्टाफ, ॲक्च्युली तिथं स्टाफ पाहिजे 200-250 लोकांचा, बरं. पण तिथं होतोय 130 लोकांचा स्टाफ आहे. आणि त्यांच्याच त्याच ड्युट्या लावायच्या. 3-3 शिफ्टमध्ये त्यांनी काम करायचं, 2-2 शिफ्टमध्ये काम करायचं. हा सुद्धा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि मूळ प्रॉब्लेम हाच आहे की तिथं आपण सुविधा तर आणायला लागलोय, बरं. पण तिथं स्टाफ नाही आहे. हा मुख्य प्रॉब्लेम आहे तिथं. नेशन फर्स्ट संस्थेनं बऱ्यापैकी तिथं पाठपुरावा करून काही सुविधा आणल्या. होय. काय काय आणल्या? आपण डिजिटल एक्सरे मशीन तिथं सुरुवातीला घेऊन दिलं. देवस्थान समितीमार्फत माननीय महेश जाधव साहेबांनी त्यासाठी आम्हाला मदत केली. सुरुवातीला तिथं वर्षाला 7,000 ते 8,000 एक्सरे व्हायचे. बरं. ते आता काम वाढलंय त्यांचं. जवळजवळ 12,000 ते 13,000 एक्सरे आता होतात. आणि बाहेर त्या एक्सरेची किंमत साधारणतः 500 रुपये आहे. इथं तुम्हाला 45 ते 90 रुपयेमध्ये तो एक्सरे मिळतो. वा. आणि जर 60 वर्षाच्या आतला माणूस असेल, 60 वर्षाच्या वरचा माणूस असेल तर त्याला 50% डिस्काउंट सुद्धा आहे. बरं. शिवाय तिथं 60 वर्षाच्या वरच्या माणसांना ऑपरेशन मोफत आहेत. ह्या पण सुविधा आहेत भरपूर. आता आणखी एक मुद्दा असा आहे की लहान मुलांच्या पेट्या, बरं. लहान Incubator मुलांच्या म्हणतो आपण पेट्या, incubator. हां, तर त्याची फार आवश्यकता आहे. म्हणजे एक बाहेर जर आपण गेलो तर साधारणतः 5,000 रुपये दिवसाला चार्जेस आहेत. पण तिथं जर आपण त्या बाळाला ॲडमिट केलं तर तिथं तुम्हाला बेडचा जेवढा चार्जेस आहे 50 रुपये 100 रुपये तेवढाच तुम्हाला खर्च येतो. अच्छा. पण आता इन्क्युबेटरची गरज आहे. 100% गरज आहे. डिसेंबरमध्ये हे पण मला असं वाटतंय की जर कोल्हापूरकरातल्या दातृत्वशील लोकांना हे सगळं समजलं तर आनंदानं लोक तिथे इन्क्युबेटर देतील. ह्या विषयात मी एक ऍड करू शकतो. म्हणजे 2 गोष्टी आहेत. ह्याचं खरंच कोल्हापूर म्हणून आपण नीट इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे. जसं आता अवधूत म्हणले की तिथं स्टाफची कमी आहे. स्टाफ म्हणजे डॉक्टर सुद्धा कमी आहेत. डॉक्टर नेमण्यासाठी महानगरपालिकेनं गेल्या वर्षभरामध्ये 2दा जाहिराती दिल्या. आपल्याकडे रिस्पॉन्स येत नाही. रिस्पॉन्स न येण्याची अनेक कारण आहेत. त्याबद्दल सतीश पण बोलतीलच. कारण एक आहे की जो तो येतो आणि तो तिथे नेतृत्वच करतो, दादागिरीच करतो, त्यामुळे सुद्धा लोक यायला तयार नाही येते. एक्झॅक्टली. म्हणून इंट्रोस्पेक्शन करायची गरज आहे. ते दुसरं दातृत्व आहे. भरपूर कोल्हापूरनं प्रचंड दिलंय. म्हणजे आता शेणी आणि लाकडं ठेवायला जागा नाहीत अशी कोल्हापूरची परिस्थिती आहे. पण ते आलेलं घेताना सुद्धा काही वेळेला नको तितकं त्याच्यामध्ये राजकारण आणलं जातं. हे कोल्हापूरनं आता खरोखर ह्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. खरं आहे. सतीश सरीकर, दोघांच्याही भूमिका आपण ऐकलेल्या आहेत. अजून आपल्याला ऐकायचंय. महानगरपालिका बीडचे आपण पत्रकार आहात आणि अनेक विषयांना आपण वाचा फोडलेली आहे दैनिक पुढारीच्या माध्यमातून. संपूर्ण गेल्या 1.5-2 वर्षातील या सगळ्या कोरोना काळात महानगरपालिकेच्या कामगिरीचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल? ठाणेकरांनी सांगितले त्यातील काही मताशी मी सहमत आहे, पण पूर्णच सगळ्याच मताशी सहमत असं नाही. महापालिकेनं गेल्या 1.5 वर्षात कोरोनाविषयक चांगलं काम केलं. त्यात काही त्रुटी राहिल्या बरोबरच आहे, वस्तुस्थितीच आहे. मीडिया म्हणून तुम्ही पण मांडलेले आहेत आणि आपण पण मांडलेले आहेत. गेल्या वर्षी साधारणतः काही कोरोनाविषयक काही औषधोपचाराची ट्रीटमेंट किंवा काही नसताना कोल्हापूर शहरात कोरोना विषयक 33% ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्हिटी रेट होता. गेल्या वर्षी आता ठाणेकरांनी सांगितलं त्यानुसार तत्कालीन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी आणि प्रशासनानं वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यावेळी तर अशी होती परिस्थिती, कोरोना नवीन होता. त्यामुळे सगळे भांबावून गेले होते. पण तत्कालीन आयुक्त कलशेट्टी असतील, सरनोबत असतील, श्रींजन असतील किंवा हर्षजित घाटगे असतील, डबडे असतील, सगळ्याच अधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून काम केलं. अक्षरशः रात्रभर ते कंटेनमेंट आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी नव्यानं सुरू करायचं होतं. म्हणजे त्यावेळी काहीच नव्हतं. त्याचा फायदा यंदाच्या वर्षी दुसऱ्या लाटेत खूप चांगला झालेला आहे. गेल्या वर्षी 33% पॉझिटिव्हिटी रेट होता. यंदा एवढी म्हणजे देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः तुम्ही सांगितले त्यानुसार उसळ खाल्ली होती, तरी पण कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त 18% आहे. म्हणजे निम्म्यानं कमी आलेला आहे. ते गेल्या वर्षी जे उपक्रम राबवलेले त्याचा पण परिणाम आहे. त्यानंतर दुसऱ्या लाटेत महापालिका प्रशासनानं सध्याच्या विद्यमान जे वेगवेगळे उपक्रम राबलेले आहेत त्याचा पण परिणाम आहे. तो तुम्ही या मताशी सहमत आहात की आता लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे
सगळेच माजी नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा जो एक प्रकारे अंकुश असायचा, काही जण त्याला हस्तक्षेप म्हणतील, पण आपण पॉझिटिव्हिटीनं विचार करूया, हस्तक्षेप असायचा, तो नसल्यामुळं प्रशासनाचं फावलंय का? नाही नाही नाही, कसं झालेलं आहे की गेल्या वर्षी सभागृह अस्तित्वात होतं, त्यामुळं प्रशासन बिनधास्त निर्णय घेऊ शकत होतं. सभागृहाला अधिकार आहेत. काही झाले तर सद्यस्थितीत काय आहे की कुठलाही प्रशासकीय अधिकारी पुढं होऊन काम करायला धजत नाही. अच्छा. का तर अंगलट येईल किंवा काहीतरी होईल त्यातून. ज्या वेळेला सभागृह अस्तित्वात होतं त्यावेळेला सभागृहात एखादा ठराव झाला किंवा प्रस्ताव मान्य झाला तर त्या प्रस्तावाच्या अधिकारात किंवा ठरावाच्या अधिकारात प्रशासन पाहिजे ते करू शकत होतं. ओके. ते ठाणेकर पण मान्य करू शकतील. सद्यस्थितीत पत्रकार म्हणून आपण महापालिकेतील अधिकाऱ्यांशी भेटलो असता प्रत्येकजण हेच अधिकारी सांगतोय की सभागृह अस्तित्वात असतं तर आम्ही बिनधास्त राहिलो असतो. म्हणजे काहीतरी एक डिसिजन मेकिंग Decision प्रोसिजर making. होती बरोबर आणि आहे, त्यामुळे बरोबर आहे. इम्प्लिमेंट करायला प्रॉब्लेम नव्हता. नाही, पण आता प्रशासनाकडे सर्वाधिकार आहेत, प्रशासक आहेत आता. नाही, पण त्यांच्या आता हातात- जसं सतीश म्हणले तसं आहे ना त्यांच्या की हातात- एखादा निर्णय घेतला पण त्याच्यावरती टीका झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आता याचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे नाव घेत नाही. काही दोन तीन महिन्यापूर्वी एका अधिकाऱ्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी परजिल्ह्यातून कोल्हापुरात येताना अँटीजन टेस्ट कंपल्सरी केली. बरोबर. पण ती त्याला विरोध झाला. बरोबर. काही तासात तो निर्णय मागे घ्यावा लागला. पुन्हा तिथं राजकीय काही आडवी लोक पडली आणि तो निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलावा त्यामुळे लागला. यावेळी तुम्ही म्हणता की लोकप्रतिनिधी आणखीन प्रशासन यांची उलट जोडी जमली नाही हो, आणि हो, त्याचे हे जमली सगळे नाही. हो. फेड. सभागृह जसं निर्णय क्षमता आहे हां. तसं समन्वयासाठी म्हणजे पब्लिक आणि प्रशासन ह्याच्यामध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी हे समन्वयक असतात. तो रोल आता नाही करू शकत आहे. त्यामुळे पण मोठा तुम्ही problem आता झाला. अशा वेळेला जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना, महापालिकेतील अधिकाऱ्यांना जर एखादी गोष्ट सुचवली तर ते ऍक्सेप्ट करत नाहीयेत. नाहीत करत. पूर्णांशानं होत नाही. नाही, पूर्णांशानं त्याचं कारण होत नाही. सांगतो. मध्ये सेवावर प्रतिष्ठानची बंडा साळोखेंनी पुढाकार असा घेतला होता की आम्ही व्हेंटिलेटर दुरुस्त करून देतो. बर. मग त्यांनी CPRच्या 21 पैकी 11 व्हेंटिलेटर दुरुस्त करून दिले. अच्छा. चांगलं काम होतं, त्याचा उपयोग व्हायला लागला. दिवसाला महिन्यातनं साधारणतः 30 पेशंटना तरी त्याचा उपयोग व्हायला लागला. ओके. तर हीच परिस्थिती आम्ही महानगरपालिकेत पण प्रयत्न केले की व्हेंटिलेटर दुरुस्त करून देतो. बर. त्याच्यासाठी आयसोलेशन असेल किंवा सावित्रीबाई फुले असेल. आयसोलेशन कोरोना काळात आयसोलेशन आता महत्वाचं आहे आपल्याला. त्यामुळे आयसोलेशनची आम्ही एक टीम बोलवली पुण्याची, जे आता साताऱ्यातले काही आणि पुण्याची काही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. व्हेंटिलेटर दुरुस्त करण्याची. व्हेंटिलेटर दुरुस्त करायची. अच्छा. तर त्यांना मास्क सुद्धा दिला गेला नाही, त्यांना ग्लोव्ह सुद्धा दिले गेले नाहीत. म्हणजे हवं ते सहकार्य केलं नाही असं केलंच तुमचं नाही. त्यांनी रिपोर्ट दिला आमच्याकडे. 7 व्हेंटिलेटर त्यातले खराब होते. बर. प्रॉपर त्यांना लावलेच गेले होते मास्क. पण हे जेव्हा आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं तेव्हा प्रशासनानं आम्हाला उडवून लावले. बर. त्याचं कारण काय आहे की खालची म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रॉपर माहितीच दिली जात नाही आहे. अच्छा. हा पण एक त्यातला हे आहे. म्हणजे स्वतःची जबाबदारी असू दे म्हणा किंवा ती टाळण्याचा प्रकार असू दे, असं झालेलं आहे. सतीश, गेल्या 4-5 दिवसामध्ये ज्या काही आपण बातम्या बघितल्या त्यातला एक मोठा मुद्दा होता तो म्हणजे चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेली कारवाई. म्हणजे एका चिरमुरे विक्रेत्याचं दंड भरायला पैसे नाहीत म्हणून चिरमुऱ्याचं पोतच उचलून आणलं. सगळ्या माध्यमांनी त्याच्याबद्दल जेव्हा ॲग्रेसिव्ह भूमिका घेतली त्यानंतर ते पोतं परत दिलं, पण बून से गई व हौद से नाही आती, मग ते नंतर पोतं परत देण्याचा काही अर्थ नाही. या सगळ्या कोरोना काळामध्ये तुम्हाला लूपहोल्स काय दिसतात प्रशासनाकडनं राहिलेले? महापालिकेचे प्रशासक डॉक्टर बलकवडे किंवा उपायुक्त अडसुळे किंवा निखिल मोरे यांच्या सरनोबत यांच्यासह बहुतांश अधिकारी रस्त्यावर रात्रंदिवस राबत आहेत. करतायत. हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात कोरोना नियंत्रणात आहे. बरोबर. पण खालचे काही अधिकारी, म्हणजे जसं की प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, तसं काही महापालिकेत पण काही एक अधिकारी असे आहेत की ज्यांच्यामुळे महापालिका बदनाम होते. महापालिकेत काही आरोग्य निरीक्षक असे आहेत की ते नुसतं फक्त नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशानेच काम करत असतात. त्यापैकीच एक ती घटना घडलेली होती. ते आपण मीडियाच्या माध्यमातून मांडलं, सोशल मीडियातून पण प्रचंड व्हायरल झालं. महापालिका अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी निमूटपणे ते चिरमुऱ्याचं पोतं परत द्यावं लागलं, खुलासा करावा लागला. नामुष्की आहे. ही महापालिका
मला असं महापालिकेवर वाटतं नामुष्कीच आहे. की या कोल्हापुरातल्या घटनेच्या निमित्तानं सोशल मीडियावरती एक अतिशय खूप छान बोलका असा एक व्हिडिओ प्रसारित होतोय. तो व्हिडिओ आपण आधी बघूया. अरे दुकान तो बंद है. तू आया ना. भाई एक सिगरेट देना. भाई पुलिस पुलिस. बाहर निकल. निकल बाहर. ए, बाहर निकल. तुझे पता नहीं क्या लॉकडाउन चल रहा है. गलती हो गई साहब, माफ कर दो साहब. ऑफिसर फाइन काटो इसका. माफ कर दो साहब. नाम बताओ. वहीं पे नाम बताओ. नाम नाम बता तेरा. सर सुमित कुमार विश्वाल सर. इस बार सिर्फ फाइन काट के छोड़ रहा हूँ. अगली बार सीधा अंदर कर दूंगा. हम स्टे होम बोल के थक चुके हैं. तुम लोगों को समझ में क्यों नहीं आ रहा है. समझ गया सर, समझ गया. क्या समझा. स्टे होम सर. गुड गुड. बंद करो दुकान. मैं एक सरकारी ऑफिसर हूँ. मेरा ड्यूटी ये है कि इस लॉकडाउन में जो लोग सरकार की तरफ से दिए गए गाइडलाइंस को पालन नहीं कर रहे हैं उनके ऊपर एक्शन लेना. मुझे उम्मीद था कि वो दुकानदार आगे से ऐसी गलती नहीं करेगा, पर गाड़ी रोको. आओ बाहर आओ. कल कहा था ना स्टे होम. तुमने फिर से मेरी बात नहीं माना. ऑफिसर इनको फिर से फाइन करो और इनके दुकान के सारे सामान को सीज करो अभी जल्दी. साइड हो. सर 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 सर. सर क्या हुआ. तुम्हारी फैमिली इस केबिन पे क्यों रहता है. सर हमारे पास कोई घर नहीं है सर. ऑफिसर इनसे जो भी फाइन लिए थे सब वापस कर दो. सर इस स्टे होम का मतलब क्या होता है सर. उस दिन मुझे बहुत बुरा लगा. स्टे होम बोल के हम उस गरीब को 2 बार फाइन कर चुके थे जिसके पास घर ही नहीं था. आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आला असेल की कोणीही अधिकारी असू दे पण तो पहिल्यांदा माणूस आहे हे त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनाच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेकांचे रोजगार गेलेले आहेत, रोजचं उत्पन्न थांबलेलं आहे. अशा वेळेला आपण जर माणसाला माणसासारखं वागवलं नाही तर मग कशाला पाहिजे हे सगळं प्रशासन, सगळे नियम. आता आपण दुसरी बाजू पण बघूया. आज पुन्हा एकदा सगळे व्यवसाय सुरू झालेले आहेत कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील. पण पुन्हा एकदा सगळीकडं प्रचंड गर्दी दिसायला लागलेली आहे. दुर्दैवानं भारतीय लोकांची मानसिकता काय सतीश, एकतर दंड करायचा, शिक्षा करायची किंवा रिवॉर्ड द्यायचं, बक्षीस द्यायचं. याच्यामधलं कोणी समजूनच घेत नाही आहे.
त्यामुळे आता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जर कोणी नियमांचं पालन करत नसेल, विनाकारण गर्दी करत असेल, तर त्यांना कारवाई करणं भाग आहे. म्हणजे हे पण बॅलन्स विचार करायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत नाही? दुर्दैवानं सिलेक्टिव्ह होती कारवाई, म्हणजे ठराविक ठिकाणी कारवाई होती आणि ठराविक ठिकाणी बघायला पण जात नाही कोण. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सतीशरावांच्या काही गोष्टींशी मी पण सहमत आहे, पण त्यांचं जे म्हणणं आहे त्यातल्या बहुतांश गोष्टी ह्यावेळी दिसत नाही आहेत. म्हणजे आता हाच विषय आहे की एक आरोग्य निरीक्षक अशा पद्धतीनं मगरूरपणे वागूच कसं शकते, ज्यावेळेला 100 वेळा त्यांच्याबद्दल लेखी तक्रारी गेलेल्या आहेत, ज्या वेळेला 100 वेळा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सांगितलेलं आहे की ते चुकीचं वागतायत, त्यांना थांबवा, अतिशय चुकीच्या पद्धतीनं लोकांना ट्रीट केलं जातंय, हे आम्ही सांगतोय वारंवार. त्याच्यावर ऍक्शनच होत नसली नाही, तर पण मग काय काय आहे अर्थानं अजितराव होतोय. की याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. म्हणजे जसं आता काही दैनिकांनी छापल्या बातम्या की सरसकट कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग वाढवायचे किंवा चाचण्या वाढवायच्या, कोरोनाच्या चाचण्या वाढवायच्या म्हणून लोकांच्या म्हणजे जबरदस्तीनं त्यांचे स्वाब घेतले जात आहेत. जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही आदेश येतात, काही सूचना येतात आणि जर त्या केल्या नाहीत तर पुन्हा आपण त्यांना त्याचाच दोषी धरणार की अरे तुम्ही कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढती आहे, राज्यातल्या अन्य शहरांमध्ये मात्र संख्या कमी झाली आहे, कोल्हापुरात काही येत नाही. मग पुन्हा त्याचं खापर महापालिका अधिकाऱ्यांवर जाणार शहरापुरतं तरी. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायचं हा विषय महत्वाचा आहे. सरसकट स्वॅब नको. त्याच्यामध्ये फक्त आपण काय करायला आलोय, पॉझिटिव्हिटी रेट कमी दाखवायसाठी आम्ही आमच्या स्वॅबच्या चाचण्या वाढवल्यात. आता मध्यंतरी मागच्या महिन्यात एकदा असं झालं की आठवडाभर अँटीजेन टेस्ट पण धरल्या. हो. त्यामुळं 30,000 एका दिवशी आकडा आला टेस्टचा. म्हणजे एवढा कसा आकडा आला तर अँटीजेन टेस्ट धरल्या. राज्य शासनानं त्याच्यानंतर त्याच्यावर ताशेरे ओढले, थांबवायला लागलं ते. मग तुम्ही पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी चाचण्या वाढवायच्या, आणि चाचण्या वाढवायच्या म्हणजे काय होते, वरच्या प्रशासकीय स्तरावरची मानसिकता वेगळी असते, ते का करतात हे आपल्याला माहिती असते. खाली ग्राउंडवर काम करणारा माणूस त्याच्यावर प्रेशर आहे म्हणून करत असतो, हा फरक आहे. हे समजून सांगायला कोण नाही आहे तिथं आता की बाबा हे करताना माणुसकीनं करा, छान करा, लोकांना समजून सांगा. आज मुळात त्या आशावर एवढा लोड आहे. नाही पण तरी कादंबरी बलकवडे मॅडमनी जे संवेदना अभियान सुरू केलं, संजीवनी अभियान. संजीवन अभियान, ते खरंच त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यातनं म्हणजे लोकांच्या मध्ये टेस्ट देण्याविषयीचं जागरूकता नक्कीच नाही, पण वाढली. त्यासाठी आयुक्त मॅडम स्वतः 100% रस्त्यावरती वाढली. उतरल्या, स्वतः वेगवेगळ्या रस्त्यावर वस्त्यांमध्ये गेल्या. हे जे काम चांगलं झालंय त्याच्याबद्दल सुद्धा आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. 100% लूपहोल्स आहेत, माणूस माझं म्हटल्यावरती मत- चुकणारच. तुमचं अगदी बरोबर आहे. त्या विषयात मी म्हणूनच म्हटलं की काही गोष्टीत मी सहमत आहेच, त्याच्यात काही वादच नाही आहे. पण मूळ कोरोना नियंत्रणासाठी शेवटी असं आहे, कायद्याचं एक तत्व आहे. म्हणजे कायदा ज्या वेळेला शिकतात, मी 1 वर्ष कायदा शिकल्यामुळं मला ते मी वाचलेलं मला आठवते की जोपर्यंत कायदा नसतोय त्यावेळी जनसमुदाय हा लाईक हर्ड ऑफ वुल्स, आणि कायदा कशासाठी तर त्याला बंधन घालायला, मग तो सरळ वागायला लागतोय. तर एकदा आपण निर्बंध लावले तर ते निर्बंधांची अंमलबजावणी केली पाहिजे. नाहीतर जसं आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडेच मागणी केली, एक तर सगळं बंद करा किंवा सगळं चालू करा, तशी परिस्थिती कोल्हापूरची झाली आहे. आणि हे का झालं ह्याचा पण विचार करायला पाहिजे. हे कोणत्या कारणामुळे असं झालं की आम्हाला म्हणजे निर्बंध जाहीर केले आणि ते पाळलेच गेले नाहीत, हाही विषय महत्त्वाचा आहे. आपण कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे म्हणतोय, पण प्रत्यक्षात अजून प्रशासनाला माहीत नाही की किती पेशंट नाही, पॉझिटिव्ह. काही प्रॉब्लेम्स आहेत हे आपण सगळेच मान्य करतोय. खाजगीमध्ये हे वरिष्ठ अधिकारी सुद्धा मान्य करतात. पण दुसरा मुद्दा तोच आहे ना की लोक सुद्धा ऐकत नाहीये. बरोबर So, आहे. त्याला काही ना काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना म्हणून पावलं उचलावी लागतात. 100% केलं पाहिजे. फक्त म्हणूनच ते करताना सिलेक्टिव्ह होऊन कारवाई उपयोगाची नाही. त्या मुद्द्याकडे येऊया. अवधूत, तुम्ही मला एक सांगितलं होतं की सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये एक असं काहीतरी उपकरण पाहिजे होतं, 1,00,000-1.25 लाख रुपयाचं, ते देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात पण ते घेत नव्हते. काय होता नेमका मुद्दा तो? ॲक्च्युली कसं आहे, लॅमिनर एअरफ्लो म्हणून एक उपकरण आहे. बर. जे लॅमिनर ह्याच्यात ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन असतं. थिएटरमध्ये हो, हवा हवा शुद्धीकरणाचं शुद्धीकरणासाठी काम. वापरतात. ते जर लॅमिनर एअरफ्लो जर इथं आलं तर गुडघ्याच्या आणि खुब्याच्या शस्त्रक्रिया इथं महात्मा फुले योजनेतून होऊ शकतात. बर. त्याची किंमत बाहेर 2.5 लाखापासून पुढे आहे, पण इथं ते मोफत होऊ शकते. पण गेली 3 वर्ष मी ह्यासाठी प्रयत्न करतोय. एक डोनर सुद्धा मी उभा केला होता, पण त्याला त्यांनी अजूनही ती फाईल पुढे गेलं नाही. असं आता माझ्या ऐकिवात आलेलं आहे की माननीय मुश्रीफ साहेबांनी गेल्या वर्षी तो फंड 1 कोटीचा मंजूर केलेला आहे, पण अजून काय तो
इम्प्लिमेंट त्याचं झालेलं नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सावित्रीबाई फुले हॉस्पिटल हे अधिक चांगलं होण्यासाठी खूप काही करता येईल. नुसतं अधिक चांगलं नाही तर त्यातून महापालिकेला इन्कम सुद्धा जनरेट होतोय. नाही, पण मुळात महानगरपालिकेला इन्कम जनरेट करण्यासाठी हे हॉस्पिटल चालवायचंच नाही. नाही, त्यासाठी तर सेवा तत्वावरच आहे. की महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून जे प्रत्येक ऑपरेशनला याला पैसे येतात. जे आत्ताचे 48 लाख रुपये महानगरपालिकेने असेच पडून आहेत. बरं. त्यातले 11 लाख रुपये सावित्रीबाई फुले हॉस्पिटलनं वर्ग केलेले आहेत बरं. महापालिकेकडे. पण ते तसेच आहे. ह्यातनं आपण डायलिसिस मशीन घेऊ शकतोय, यातनं आपण ते लॅमिनर एअर फ्लो घेऊ शकतोय, यातनं लहान मुलांचं चांगल्या पेट्याचं युनिट आपण उभं करू शकतोय, जेणेकरून हे सगळं अपग्रेड करू शकतोय. मला असं वाटतं की आज हा कार्यक्रम जर माननीय आयुक्त मॅडम बघत असतील किंवा अन्य लोकप्रतिनिधी मुश्रीफ साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, तर यांनी जरा या प्रकरणात लक्ष घालावं की जर थोडंसं लक्ष घातल्यामुळं सावित्रीबाई फुले हॉस्पिटल अधिक चांगल्या पद्धतीनं अधिक सक्षमतेनं काम करणार असेल, त्यातनं जर लोकांना दिलासा मिळणार असेल, तर मला वाटतं अतिशय हे छोटे मुद्दे आहेत त्यांच्या दृष्टीनं. फक्त त्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. बरोबर आहे ना सतीश? बरोबर आहे. ते काय जाता जाता नाही तर करू शकतील की हे एवढं करा म्हणून. सहजच. पण सतीश, आता मी मूळ मुद्द्याकडे येतो पुन्हा की तुम्ही या गेल्या 1.5-2 वर्षातील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये महानगरपालिकेच्या कामकाजाला 10 पैकी किती मार्क द्याल? 8 ते 9. 8 ते 9. बरं. तुमच्या दृष्टीनं हे 2 मार्क तुम्ही का कमी केले? 2 ते 1 मार्क तुम्ही का केलेले? महापालिका प्रशासनानं दुसऱ्या लाटेसाठी संजीवनी अभियान राबवलं. हो. त्याचा खूप चांगला फायदा झाला. कोल्हापूर शहरातील जवळजवळ 70,000 व्याधिग्रस्तांची तपासणी महापालिका प्रशासनाने केली. वेगवेगळे सर्वेक्षण राबवले. माझा विद्यार्थी माझी जबाबदारी हा उपक्रम राबवलेला. अशा शहरात लॉकडाऊन कालावधीत शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली. अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिका प्रशासनानं कोरोना नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. हे सगळे तुम्ही चांगले मुद्दे सांगितले ज्याच्यासाठी तुम्ही 7 ते 8 किंवा 8 ते 9 मार्क दिले. हो, त्यासोबतच कोल्हापूर महापालिकेनं कोल्हापूर शहरात जवळजवळ 17 कोविड सेंटर उभा केलेले आहेत. या कोविड सेंटरमधून हजारो गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा मिळालेली आहे. तिथं चांगली सेवा मिळाली, त्याबरोबर तिथं काही त्रुटी पण होत्या. जेवण काही प्रमाणात खराब होतं वगैरे, आता ते त्या वेळच्या गोष्टी त्या. जसं पण एक महानगरपालिकेवरती वारंवार आक्षेप होतोय जो तुम्ही आता म्हटलात की अँटीजेन टेस्ट केल्या, बरोबर आहे. पण महानगरपालिकेच्या पथकांनी या कोरोना काळामध्ये जे काही दंडात्मक कारवाई केली त्यातनं त्यांना सुद्धा काही टार्गेट दिलं होतं का असं म्हणायची पाळी आली होती. म्हणजे रोज इतका दंड गोळा व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं महापालिकेची पथकं काम करत होती. आणि विशेषतः MH09च्या व्यतिरिक्त जर दुसरी कुठली गाडी दिसली तर 100% तिथं दंड केला जायचा. कारण नसताना फेरीवाल्यांना दंड झाला असं पण म्हटलं जाते. मास्क खानवटीवर होता तरी दंड झालाय. नो डाऊट की सुरक्षेच्या नियमांचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. पण दंडात्मक कारवाईचा अतिरेक झाला का? तुम्हाला काय वाटतं? दंडात्मक कारवाईचा अतिरेकही झाला आणि त्यावेळेला रस्त्यावर त्यावेळेला वेगळ्या विभागातले लोक होते. केएमटीतले होते. तर केएमटीतल्या लोकांची बोलण्याची पद्धत आणि त्याच्यावरनं झालेली भांडणं हा एक मोठा इतिहासाचा विषय होऊ शकतो. प्रचंड आरेरावी होती. प्रचंड आरेरावी होती. बेसिकली सुद्धा होती. आणि कसं होतं की ते सुद्धा स्वतः मास्क कधीतरी खाली घ्यायचे. एक्झॅक्टली. म्हणजे त्याचा मास्क खाली आणि तो म्हणतो तू लाव की. ही पद्धत जी आहे महानगरपालिका प्रशासन म्हणून खालच्या स्तरापर्यंत हे लोकांना जनजागृती करायसाठी सवय लावायला पाहिजे. आपण एक तर काय करतोय, वरती काहीतरी सोडतोय आणि खाली पोचल तसं पोचतोय असं व्हायला लागलंय. ते त्याचा पूर्ण गाभा मला असं वाटतं रस्त्यावर काम करणाऱ्या अजितराव आतापर्यंत किमान एक 2000 वेळा सांगून झाला असेल की बाहेर फिरताना मास्क वापरा, विनाकारण गर्दी करू नका. तरी सुद्धा लोकांना कळत नसेल तर दंडात्मक कारवाईशी दुसरा कोणता पर्याय आहे? गेल्या 1.5 वर्षात महापालिका प्रशासनानं जवळजवळ 2 कोटी रुपये दंड वसूल केलेला आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि उघड्यावर थुंकणे वगैरे 2 कोटी रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. पण त्या पैशाचा विनियोग काय होणार आहे हे पण एकदा महापालिकेला विचारलं पाहिजे. म्हणजे जसं आहे की रस्ते उकरण्यासाठी जे पैसे भरून घेतले जातात त्या पैशातून पुन्हा त्या रस्त्यांचं काम होत नाही. तसं दुसऱ्याचे पैसे वापरले जातात. तसं जर कोरोना काळामध्ये जमा झालेला हा काही दंडात्मक निधी आहे, दंडात्मक मिळालेले पैसे आहे,
त्याचा उपयोग पुन्हा कोरोनाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठीच व्हायला पाहिजे. व्हायलाच तसं होतंय का हे कोणीतरी तुम्ही आम्ही विचारलं पाहिजे, विचारणारच की आपण. कारण ते तरच त्याला अर्थ आहे. हो, हो, आता लोकांकडनं दंड घेतला असून उपयोग होणार नाही. बरोबर. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोय. मला असं वाटतंय की कोरोना काळामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेनं केलेल्या कामाबद्दल बोलत असताना सतीश सरीकर यांनी 8 ते 9 मार्क दिले आहेत. 1 ते 2 मार्क त्यांनी कमी केलेले आहेत. त्यात मी एक बोलतो. हां. कोविड सेंटरचं मी उदाहरण सांगितलं. कोविड सेंटर मधून जवळजवळ 9 ते 10 हजार गोरगरीब कोरोना रुग्ण बरे झाले. हो. त्याबरोबर काही जणांचा विनाकारण मृत्यूही झालेला आहे कोरोना सेंटर मधून. हम्म. आपलेच एक पत्रकार सहकारी आहेत, त्यांचे नातेवाईक कोविड सेंटरमध्ये होते, त्यांची पूर्ण फॅमिली कोविड सेंटरमध्ये होती आणि तो 50 वर्षाचा मनुष्य तिथं एकदम व्यवस्थित होता. त्याचा पुतण्या, त्याची मिसेस पण तिथं होती, ते ऑक्सिजनवर होते, पण हा माणूस धडधाकट व्यवस्थित होता. कोविड सेंटरमध्ये सगळ्यांना जेवण वगैरे वाढायला पुढाकार घेत होता. कोरोनाबाधितच होता तो पण त्याची मिसेस आणि पुतण्या वगैरे बरे झाले. पण याला अचानक इतकं संसर्ग वाढला ना त्या संबंधित व्यक्तीला की तो व्यक्ती आता त्या व्यक्तीचा बळी गेला. पण मग याची जबाबदारी ते तिथल्या डॉक्टरांना- गलथान कारभाराबद्दल आहे. गलथान कारभारामुळे संबंधित कुटुंबीय, संबंधित व्यक्ती डॉक्टरांना सांगत होते की मला त्रास होतोय, HRCT करायला पाहिजे वगैरे, तर ते डॉक्टर किंवा तिथला वैद्यकीय स्टाफ म्हणत होता आम्हाला कळतंय, आम्ही बघतोय, आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यातूनच त्याला इतका संसर्ग वाढला, शेवटच्या टप्प्यात CPR मध्ये ऍडमिट करावं लागलं. 24 तासात तो माणूस गेला. अरे बापरे. एक कुटुंब उघड्यावर पडलं. अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत, ते मान्यच करायला पाहिजे. जसं चांगलं झालेलं आहे तसं काही प्रमाणात वाईटही घडलेलं आहे. नाही, मला असं वाटतं की आपण जर एकूण या सगळ्या काळातल्या एक एक घटना बघत गेलो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिकेनं सुरुवातीला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे लक्ष दिलं नाही. जसं सांगितलं तसं कंटेनमेंट झोनची कडेकोट अंमलबजावणी केली नाही. तिसरी गोष्ट आहे की लोकांचा स्वॅब घेतला जायचा पण त्याचे रिपोर्ट वेळेवर आलेले नाही आहेत. रिपोर्ट उशिरा आल्यामुळं मधल्या काळामध्ये तो माणूस फिरायचा आणि त्यातनं तो सुद्धा एक प्रकारे स्प्रेडर व्हायचा. चौथी गोष्ट, कारण नसताना अरेरावी करून किंवा उर्मट भाषा वापरून लोकांकडनं दंड वसुली करण्यात आली. पाचवा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आता ठाणेकर यांनी म्हटले की महानगरपालिकेनं जे पहिल्या लाटेमध्ये काम केलं होतं त्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये तेवढ्या क्षमतेनं काम केल्याचं दिसत नाही आहे, असा एक आक्षेप घेतला जातोय. मला असं वाटतं की महानगरपालिकेतले अधिकारी म्हणजे सुद्धा माणसंच आहेत. त्यांनी सुद्धा या सगळ्या कोरोनामध्ये तेही सफर झालेले आहेत. त्यांचेही नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी, महापालिकेतले अनेक अधिकारी कर्मचारी सुद्धा 100 वयामध्ये जास्त बाधित झालेले अधिकारी, आहेत. 100 त्यामुळे सगळे म्हणजे मला असं वाटतं की या संकटामध्ये आपण सगळ्यांनी, कोल्हापूरकरांनी, महाराष्ट्रानं, भारतानं, जगानं सगळ्यांनीच एकत्र होऊन आता लढण्याची वेळ आली. आपण आजच्या एपिसोडमध्ये हेच करतोय. आपला उद्देश हाच आहे की केवळ टीका करायची नाही आहे, तर जे लूपहोल्स आहेत ते पुन्हा होऊ नयेत, बरोबर आहे. त्या त्रुटी भरून निघाव्यात ही आपली अपेक्षा आहे. सो या आत्तापर्यंतच्या चर्चेतनं तुम्ही ज्या त्रुटी सांगितल्यात त्याच्या उलटे मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही समाधानी कोणत्या बाबतीत आहेत ठाणेकर साहेब? मी समाधानी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही. आत्ता ज्या पद्धतीने म्हणजे संजीवनी अभियान हा विषय आहे हो. की त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर स्वॅब चेकिंग व्हायला लागलं. लोकांच्या ती जागरूकता निर्माण झाली. म्हणजे आता कालची बातमी किंवा आजची बातमी आली आहे हा एक वेगळा विषय आहे. परत तिथं कर्मचाऱ्यांच्या आरेरावीचा प्रश्न येतोय. पण बहुंशी मी ह्या वेळच्या कामावर फार समाधानी नाही आहे. मागच्या वेळी ज्या पद्धतीनं पण तुम्ही महापालिकेतले विरोधी पक्षाचे माजी नगरसेवक म्हणून बोलू नका. नाही, नागरिक मी म्हणून बोला. नागरिक म्हणून बोलतोय. मागच्या वेळेला दर आठवड्याला रेग्युलर प्रत्येक वॉर्डामध्ये औषध फवारणी व्हायची. ह्यावेळी भागात औषध फवारणी झालेली नाही. नाही, पण मला उलट असं विचारायचं, ते औषध फवारणी करून उपयोग काय झाला? औषध फवारणी तुम्ही केल्याने मगाशी खूप झाली, म्हणालात पण तसं पुन्हा कळलं. कोल्हापुरातली रुग्णसंख्या वाढतच गेली. तुम्ही जे मगाशी म्हटला की लोकांना आपण बळजबरीनं पाळायला लावलं पाहिजे, बरोबर आहे. हो. वातावरण निर्मितीचा एक प्रकार म्हणून आपण गृहीत धरू. म्हणजे ऍक्च्युली त्याचा आहे इफेक्ट. बरं. थोडासा टेक्निकल आणि मेडिकल त्याचा जो काय असायचा तो इफेक्ट आहे. पण वातावरण निर्मिती, कंटेनमेंट झोनला आला, त्या भागातला नागरिक हा स्वतःहून अलर्ट होतो जास्ती. थोडासा अलर्ट होतो. बाबा माझ्या शेजारी माणूस आहे, मी बाहेर जायला नको पाहिजे. फवारणी झाली तर फवारणी झाल्यानंतर जरा लोकांना थोडंसं स्वस्थता येते. मेंटॅलिटी लोकांची त्या दिशेने नेली पाहिजे. तसाही कुठला आपल्याकडं हे दिसलेलं नाही. आपल्याकडं सतीशराव म्हटले त्या पद्धतीनं आपली सेंटर मागच्या वेळी सुरू झाली, ती यावेळेला कंटिन्यू झाली. पण नवीन काही सेंटर झाली ती सुरू करताना सुद्धा अडचणी झाल्या. गेल्यावेळी महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांची खूप संख्या कमी होती. आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त आणि एक उपायुक्त असे 3 अधिकारी होते. यावेळेला अधिकाऱ्यांची पण संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरं एक दुर्दैव महानगरपालिका म्हणून असं आहे की या 1.5 वर्षामध्ये आपल्याला 4 वेळेला आरोग्य अधिकारी बदलायला लागले.
पहिले रिटायर झाले, दुसऱ्यांनी VRS घेतली आणि मग तिसरे नेमले, ते परत प्रभारी होते आणि चौथी आता परत प्रभारी आहेत. त्यामुळे हा एक फार मोठा महानगरपालिकेच्या दृष्टीनं तोटा आहे. आता हे लूप होल्स आहेत ना. आता आम्ही एक कोविड सेंटर सुरू केलं, मला परवानगी द्यायला 17 दिवस लागले. आणखीन एक कोविड सेंटर आहे, तुम्हाला माहित आहे की ते सुरूच होऊ द्यायचं नाही असं एक ठरवलं गेलं होतं. ते दुर्दैव तेच आहे की मग प्रत्येक ह्याचंच गोष्टीत राजकारण introspection, आणायचं. ह्याचंच हे इंट्रोस्पेक्शन सगळ्यात दुर्दैव आणि आणि मग शोकांतिक आहे. प्रशासनाकडनं अपेक्षा अशी असती की प्रशासनानं प्रशासन म्हणून भूमिका पार पाडली पाहिजे. तिथं ती थोड्याफार प्रमाणात कमी दिसते. ह्याच्यामध्ये महानगरपालिका एकट्यानं ऑन इट्स ओन सगळ्या गोष्टी करू शकत नाही. त्याला पोलीस प्रशासनाचं प्रचंड पाठबळ पाहिजे. ते ह्यावेळेला खूप लिमिटेड दिसते. तेच मागच्या वर्षीचा आणि या वर्षीच्यात तोच फरक आहे. आता अजितराव सांगतात तसं की सभागृह मागच्या वर्षी सभागृह सभागृह अस्तित्वात अस्तित्वात होतं, होतं, यंदा सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे हा फरक जाणवतोय सगळा. सर ह्यात आणि लसीकरणाचा एक मुद्दा आहे महत्वाचा. लसीकरणातला गोंधळ हा एक त्यातला सगळ्यात स्वतंत्र महत्त्वाचा विषय आहे. स्वतंत्र विषय आहे. जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं ते फेल्युअर आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. लसीचा तुटवडा, लसीची टंचाई हा एक वेगळा भाग आहे. पण उपलब्ध लस, जी काय आलेली लस आहे, त्याचं योग्य वाटप कसं होईल, त्याचं नियोजन कसं करता येईल, याच्यामध्ये सुद्धा अनेक सेंटर्सवरती बट्ट्याबोळ झालेला आहे. म्हणजे हे पण महानगरपालिकेचं एक फेल्युअर आहे असं पण म्हणावं लागेल. पण आता कालांतरानुसार लसीचा एक पुरवठा पण वाढत चाललेला आहे आणि त्यामुळं एकदा लस अवेलेबल झाली की ते नियोजन पूर्ण होईल. आता याच्यामध्ये मात्र मागच्या आठवड्यापासून कोविशिल्डच्या दुसऱ्या लसीचं अतिशय चांगलं नियोजन सगळ्या केंद्रावर सुरू झाले. म्हणजे मोस्टली ज्यांचं 90 दिवस होऊन गेलेत अशांना फोन येतो सर महानगरपालिकेचा, आत्ता कॉन्सन्ट्रेशन सेकंड डोसवर केलेलं आहे. हे झालं. पण त्याच्याही आधी 3 वेळा आम्हाला महानगरपालिकेत रिप्रेझेंट करायला लागलं की हे चुकायला लागलं, हे चुकायला लागलं, हे चुकायला लागलं. हाच विषय आहे की प्रशासकीय अधिकारी फील्डवर जे जातात ते नेमकं काय करतात, त्यांनी काय ग्रास्प घेतला पाहिजे, असं थोडासा त्यांनी विचार करायला पाहिजे त्यांच्या लेवलला. मला वाटतं गेले अर्धा तास आपण बोलतोय. सगळ्यांची इच्छा हेच आहे की कोरोनाच्या या संकटातनं लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. मला या सगळ्यात शेवट करताना सगळ्यात महत्त्वाच्या आणि वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे. ते म्हणजे प्रशासनाकडे बोट दाखवत असताना प्रत्येक नागरिकांना आधी आपण स्वतः काय करतोय याचा विचार केला पाहिजे. मी कोणतेही नियम पाळणार नाही, मी रस्त्यावरती गर्दी करणार आणि मी प्रत्येक वेळेला जर समोरच्या माणसावरतीच टीका करत गेलो तर हे संकट असं संपणार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुळात महानगरपालिका जे काही उपाययोजना करते ती लोकांच्या भल्यासाठी करते. त्यात थोडे 19-20 होत असेल, काही त्रुटी असतील, पण जसं सतीश सरीकर म्हणले तसं की या सगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणजे गेल्या वेळेचे आपले आयुक्त कलशेट्टी साहेब असतील किंवा सध्याच्या बलकवडे मॅडम असतील की यांनी म्हणजे दिवस रात्र राबून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ते झटतायत. काही वेळा यश येतं, काही ठिकाणी अपयश आहे, कारण पुन्हा त्यांच्या हाताखालचे अधिकारी एक मोठी चेन आहे. या सगळ्यांना सतत मोटिवेट करून त्यांच्याकडनं काम करून घेणं हे इतकं सोपं नाही आहे. जसे आपले प्रॉब्लेम्स असतात, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, विचार करण्याची वृत्ती वेगळी असते. सो ते प्रशासनात स्वतः येणार आहे. पण आपण सगळ्यांनी जर पॉझिटिव्ह राहिलो, म्हणजे सकारात्मक विचार ठेवला आणि आपण प्रशासनाला सहकार्याचा हात दिला तरच आपण यातनं बाहेर पडू. कारवाई करण्याची वेळच येता कामा नये, हे आधी सगळ्यात महत्वाचं आहे. तर ह्या विषयावरती मुद्दाच येणार नाही की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अरेरावी केली, मग ती वेळ यूज देऊ नका. आजच्या या चर्चेमध्ये हे 3ही मान्यवर सहभागी झाले, याबद्दल मी तिघांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.